नमस्कार. हे ओले काजू घेतले आहेत. हे 200 ग्राम काजू आहेत. आता हे आपण गरम पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे ह्याचं सालं काढायला आपल्याला सोपं पडेल. तर गरम पाण्यात टाकून आपण 10-15 मिनिटं ठेवायचं आहे, तर ती सालं काढायला एकदम सोपं पडतं. आता हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं. नंतर 2 मोठे कांदे कापून घेतले आहेत. आता हे बघा, हे काजू गरम पाण्यामध्ये टाकून कसे झालेत. आता हे आपण थोड्या वेळाने त्याची सालं काढून घेणार आहोत. हे बाजूला ठेवून द्यायचं. नंतर एका वाटीमध्ये मी गरम पाणी केले आहे. त्याच्यामध्ये 10-12 आपले काजू आहेत ते टाकायचे. बघा, 10-12 काजू घेतले आहेत, ते गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं. नंतर मग कढई गरम करत ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. नंतर हे 2 कांदे लांब कापून घेतलेले हे त्यात टाकायचे. नंतर मग कांदा परतून झाल्यानंतर अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या 10-15 घेतल्या आहेत. अद्रक अर्धा इंच घेतला आहे आणि 2 टमाटे कापून घेतले आहेत. हे त्याच्यामध्ये टाकून आपण चांगलं परतून घ्यायचं. नंतर 1 चमचा धने घेतले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले. आता हे टाकून चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. बघा, काजू असे सोडून घ्यायचे. बघा, सगळे साले पटापट निघले जातात आणि त्याच्यामध्ये जी बारकी बी असते, जी बाजूला अशी कोपऱ्याला बी असते, ती आपण काढायची, कारण ती खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. म्हणून ती बी हे बघा काढून घ्यायची आपण. हे बघा, ही आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी गरम मसाला, आपला तेजपत्ता, दालचिनी आणि मोठी इलायची टाकली आहे. नंतर कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत थोड्याशा. आता तेल गरम करत ठेवले. नंतर हा आपला वाटलेला मसाला, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून मी परतून घेतलं आहे. नंतर हे मालवणी मसाला आणि हळद टाकली आहे. आता हे टाकून पण चांगलं आपलं परतून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून परतून घेतलं आहे. आता हे परतून झालं की नंतर ह्याच भांड्यामध्ये आपण काजू टाकून घ्यायचे, जे गरम पाण्यामध्ये ठेवले होते, त्याची पेस्ट टाकून घेतली आहे. बघा, आता ही पेस्ट टाकून हे बघा किती सुंदर कलर आला आहे. आता ह्याच्यावरती झाकून 5 मिनटं ठेवायचं. नंतर मग हे आपले काजूचे गर ह्याच्यामध्ये टाकून टाकायचे आणि 10 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे बघा, जेवढी तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आता वरून कापलेली कोथिंबीर टाकून हे बघा, आपला मस्त काजू मसाला तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण संडेला नॉनव्हेज तर खूपच बनतं, पण हा काजू मसाला ह्या सीझनमध्ये करावाच. धन्यवाद.